नमस्कार. मी माधव गावकर, सदस्य कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण. आणि माझी गजाल सख्याचो रेडो. सख्याचो रेडो. चेडू तुझो घागरो सोन्याचो गो, चेडू तुझो घागरो सोन्याचो गो चेडू. ओ बाबी, बाबी काय रे करत? नाही, गावठाणात जाय होतंय तर म्हटलं जाताना असंच काय बघूया. हा म्हणजे घराकडे असंच तर येतय. पाऊस तर मी म्हणता रे, आणि खंय जाणार? अरे तो सको तुका भेटलो काय रे? सको सको सकाराम मुतला पाहिजे त्याला आता. सकाराम माका कल दिसलो. अरे म्हटलं सकाराम, अरे काय गिरस्ता केव्हा येईलच केव्हा? तर म्हणता, अरे माधवा, मला आता 2 आठवडे झाले येऊन, तुला कायच वार्ता नाही काय? सर्व प्रॉब्लेम झाला रे. आम्हाला साला क्वारंटाईन रवायला सांगला ना त्यांनी. बावी, मुंबई जाऊन सख्याचा मराठी सुधारला की नाही माहिती नाही, पण मालवणी मात्र शाप इसकाटला रे. धेडगुजरी बोलताना माका इथं मेले हसवत ऐकलंय काय. काल काय गंमत झाली माहिती हा. माझी ढोरा सावरेच्या भरडार होती. त्या उक्षीच्या झाडीच्या वयल्या अंगाक. उक्षीची झाड रे, तुका आठवत नाही कशी? मेले लहानपणी आम्ही बाबांची एडिये चोरून थंय ओढीत होतो ते काय. हा ती जाळ. त्या झाडीच्या वयल्या अंगाक माझी ढोरा, आणि खायले बाजूक सख्याची रेडका होती. उंबेवाल्याक आपला हलक्या काम दिलानी, आणि करतलो काय तो शेवटी. तर रेडका आधी होतो, आणि तो त्यांचो एक भोरो रेडो हा ना, भोरो तो तेका एकदम काय झाला जा, तो खुळो कुत्रो चावल्यासारो एकदम ओंडारलो, आणि वाय वाय करीत जो धावलो तो सरळ रमल्याच्या जित्राबाद. सख्याची झाली पंचायत. अरे रानातून चलाक वाट नाही, तो सको ध्वान सांभाळून काय धावतलो. थंयच उभं राहलो आपलो. मी आपलो वरसून बघतय तर थंयसून रेड्याक परतूक वराडता. जाग्यावरच उभो थंयसूनच वराडता, अरे पाटिया. अरे पाटिया, खडे खडे फटकेला गावायला जातो आहेस. अरे पाटिये, मायला या ढोरांच्या. अरे पाटिये, हैला चराव खायचा टाकून खडे खडे मरायला जातो आहे तो. पाटिये, अरे इली शिरा तुझ्या तोंडावरती. अरे पाटी. माझा मेले हसन पोट दुखायला लागला रे. रेडो खय रमेच्या चित्राबाद, आणि सको ओरडता वरसून. अखेर शेवट जवळजवळ तासाभरान भरा पोट काढून रेडो आपलो बाहेर येईलो एकदाचो. तरी भावी एका कोपऱ्याचं तरी शाप निसंतन केलं नसतला. रमल्याक समजला, मग काय गप बसता. इलो तणतणत इलो. अरे रेडका, अरे राख नको ना. तो यो सको थंय उभो. सख्या मेल्या, अरे तू काय माणसात असं काय? अरे मेल्या, रेडकाक परतायचा का नाही? हाय उभं राहून काय करतं? काय देव काढतं काय? ऐकलं भावी. सख्याच्या रेड्यान चित्राप खाल्यान, आणि सख्यान रमेचे गाळये खाल्यान काय करतलो? ऐकन घेवचा लागला. ढोरा राखूची सवय नको. मराठी शाळेत शिकत असताना हाडे जोत बीत धरूचा लागता म्हणून थोरल्यासोबत मुंबईक पळालो. आता हय रवान तरी काय करणार होतो म्हणा. ही 7-8 भावंडा हय खातली काय, आणि बापूस तरी हेंका घालतलो काय? खंय नाही काय गेले आपल्या पोटाच्या पाठी, शिक्षण नको. आणि एकदा गेले ते गेले. नाही तर बुवा घराकडेन भाव हा, काहीतरी धोंड्यावर गुंडो घालून शेत भात करता राखता, तर बुवा तेका काहीतरी आपला मदत बिदत करायची की नाही. नाव नाही, गेले ते गेले. ऐकलं सको मुंबईची गजाल सांगवतो. मुंबईची काय नाही रे माधवा,
मुंबईला आता काय रावला नाही रे. कोकणच्या लोकांना राहायला बी जागा नाही ना तडे. लय प्रॉब्लेम. तेतो आणि ही बेमारी. मग मुतला हडे थडे राहण्यापरास आपला मुतला घरालाच जाऊया काय. मी आपलो मनात असतंय मेल्यानो हैसून एकदा तोंड घेऊन गेलास ते पुन्हा ह्या दिशेक नाय. आता आजीच ना इलाज तडे आसरोच नाय म्हणून इलाज. आणि मुंबई खातलास काय म्हणून यांका गाव घर आठवला. कसा तुमचा बरा होतला भाभी. असे यांचे गजाली काय करतलं आणि काय बोलतलं. जाऊ दे भाभी. आपण बरो आणि आपलो बरो गाव आणि रामेश्वरा तू पाव कसा या आपला आमचा बरा. अरे बाबा माझ्या भाभी काय रे ही काळोखी. केवढी रे पावसाची सर येता ही. आम्ही सत्री अनुग्रह रे भाभी. आता माझी फजेती होतली. मग बोलाया आजी जातय घराकडे भिजतलंय रे. पाऊस इलो हा मोठो. हा बरं बरं जातय हा. हा बरं बरं बरं.